हेडिंगच दिसत असेल तुम्हाला, एक दिवस आड एक काम करणे. याचा अर्थ काय? समजा दोघ जण कामावर आहेत, पण दोघ जण दररोज कामावर नाही येणार. एक दिवस हा येणार, दुसऱ्या दिवशी बी येणार, तिसऱ्या दिवशी परत येणार, चौथ्या दिवशी परत बी येणार. अशा पद्धतीने म्हणजे एक एक दिवस कामावर येणार असं म्हटलं तरी चालेल. प्रश्न कसे असतात ते पाहूयात आणि समजून घेऊयात याच्या संकल्पना. मग नेहमीप्रमाणे या टाइप मध्ये सुद्धा आपण बेसिक टू ऍडव्हान्स चालत जाणार आहोत असं गृहीत धरूयात. बघा काय म्हणते. राम एक काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर तेच काम श्याम 30 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी एक एक दिवस काम करायचे ठरवले. कामाला सुरुवात ए ने केली. हे सगळ्यात महत्वाचं असतं. कामाला सुरुवात ए ने केली तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा जे नावं दिलेत ते नावं लिहून टाकूयात. एक आहे राम आणि दुसरा कोण दिलाय? श्याम. सगळ्यात पहिल्यांदा आणि महत्वाचं काम करून घ्यायचं, या दोघांची जी क्षमता असेल, कॅपॅसिटी असेल, ती कॅपॅसिटी पहिल्यांदा काढून घ्यायची. चला, राम किती दिवसात करताय म्हणले? 20 दिवसात करते म्हणले. दिवसामध्ये दिले म्हणून मी दिवस लिहून टाकले. राईट. नंतर श्याम किती दिवसात करते? 30 दिवसात, म्हणून 30 दिवस लिहून टाकले. लवकरात लवकर दोघांचा एलसीएम काढून एकूण काम किती आहे ते आपण शोधून घ्यायचं. टोटल काम. इथं आपण काय लिहित असतो? एकूण काम. आणि हे एकूण काम कशावरून काढत असतो आपण? एलसीएम वरून, लसावी वरून. 20 आणि 30 दोघांचा लसावी बऱ्यापैकी आता तुम्हाला पाठ झाला असेल. मोठी संख्या कोण आहे? 30. 30 ला भाग जात नाही, मग 20 ने भाग जाणारी आणि 30च्या पाड्यातली 30 ची दुप्पट 60. 60 भेटले. सर आम्ही जर 120 घेतलं इथं तर काय आन्सर चुकेल का? बिलकुल नाही चुकणार. सेम आन्सर त्यामुळे तुम्ही इथे 180 जरी घेतलं तरी आन्सर सेम येणार आहे. म्हणजे या दोघांनी भाग जाणारी कोणतीही संख्या इथे घ्या, आपला आन्सर बरोबर येत असतं. पण माझं सांगणं असेल लहानात लहान संख्या घेत चला. लहानात लहान घेतली म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं जातं. राईट. याच्यावरून काय काढायची? आपल्याला क्षमता काढायची, कॅपॅसिटी काढायची, इफिशियन्सी काढायची. मग चला, रामचं लिहूयात आर, श्यामचं लिहूयात यस. बोला, 20 ने 60 ला भाग दिला, कितीचा भाग गेला? 3. म्हणजे राम हा 3 काम करतो किती दिवसात? एका दिवसामध्ये. एका दिवसाला 3 गड्डे खोदतो. 30 दोन्ही 60. म्हणजे श्याम किती गड्डे खोदतो? तर 2 गड्डे खोदतो असं मला म्हणावं लागेल. क्षमता भेटणार आहे. आणि दोघं पण आले रे, सोबत सोबत आले. राम पण आला आणि श्याम पण आला. अरे राजांनो, राम पण आणि श्याम पण दोघं पण जर आले तर 5 काम होणार आहे. किती दिवसात? 5 काम प्रत्येक दिवसाला. राईट राईट राईट. हे आपल्याला समजलं पाहिजे, आलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे. इथपर्यंत आवश्यकता असो किंवा नसो, हे एवढं काम तुमचं 10 सेकंदात व्हायला पाहिजे अशी मला सगळ्यांकडून अपेक्षा आहे. कराल असं गृहीत धरतो. चालेल. आता जी कंडिशन आपल्याला म्हणली ती महत्वाची आहे. दोघांनी एक एक दिवस काम करायचे ठरवले. राईट. टोटल काम किती करायचंय बघा आपल्याला? टोटल काम करायचं 60. थोडंसं प्रॅक्टिकली जाऊयात आणि नंतर मग आपल्या संकल्पनेनुसार जाऊयात. कामाला सुरुवात कोण केली? ए न केली. खरं तर इथं ए नव्हता पाहिजे, इथं कोण पाहिजे होता? राम पाहिजे होता. राम. कामाला सुरुवात कोण केली? रामने केली. ए बद्दल काही माहितीच दिली नाही तर तिथे ए घ्यायला परवडणार नाहीये. राईट. कामाला सुरुवात जर रामनं केली तर राम एका दिवसात किती गड्डे खोदतो? 3 गड्डे खोदतो. रामच्या नंतर येणार श्याम. दुसऱ्या दिवशी किती गड्डे होतील? 2. परत येणार राम, 3 होतील. परत येणार श्याम, परत 2 खोदेल. राईट. असं करत 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 ते पुढं 60 काम होईपर्यंत सेम कंडिशन लागू करणार आहेत. तुम्हाला प्रश्न आता चांगल्या पद्धतीने समजला असेल. पुढच्या प्रश्नात इतकं सारं बोलण्याची गरज पडणार नाहीये. राईट. ओके सर, ठीक आहे. आता आम्हाला बऱ्यापैकी प्रश्न समजलाय. आता आम्हाला तुम्ही सांगा की जर आम्हाला याला करायचं असेल तर आम्ही कशा पद्धतीने केलं पाहिजे. आता मला तुम्ही एक गोष्ट संकल्पनेतून क्लिअर करून घ्या. पहिल्या दिवशी रामाला 1 दिवस कंप्लीट झाला, दुसऱ्या दिवशी आला म्हणजे 2 दिवस कंप्लीट झाले, तिसऱ्या दिवशी आला परत पहिल्या दिवसा एवढंच काम झालं, परत 2 दिवसाला काम. म्हणजे रिपिटेशन काय होते बघा ना. 3-2 3-2 3-2 3-2 3-2 3-2 असं रिपीट होणार आहे. असं रिपीट होणार म्हणजे 3 आणि 2 किती रे? 5. 3 आणि 2 किती? 5. मग मी त्याच्यावरून एक कन्क्लुजन असं काढू शकतो का? काय? 2 दिवसामध्ये 5 काम होते. किती काम होते? 5 काम होते. आणि मला टोटल काम किती करायचंय? 60 काम. कामाखाली काम. इकडे काम लिहिले तर कामाखाली काम. किती दिवस लागतील असं कन्क्लुजन मी काढू शकतो. कारण रिपिटेशन होणार आहे. राम श्याम राम श्याम राम श्याम 3-2 3-2 3-2 आहे ना, अशा पद्धतीने. मग मी कन्क्लुजन काढलं 2 दिवसात 5 काम होते तर 60 काम करण्यासाठी किती दिवस लागेल? आपल्याला साधं सिंपल माहित आहे. यांचा काय करायचा असतो? तिरकस गुणाकार. याचा इकडे याचा इकडे. 2 गुणिला 60 भागाकारात कोण? 5. चला काटाकाटी करूयात. येतो 5चा पाडा? येतो सर. 5 1 5 उरला 1 झाले 10. 5 दोन्ही 10 12 दोन्ही 24. 24 आणि 24.
मग जर त्यांनी एक एक दिवस काम केलं तर 24 दिवस लागतील असं मला म्हणायला काही हरकत नाही. माझा आन्सर आलाय 24 दिवस. एक एक दिवस काम करून 24 दिवस लागणार आहे. एक एक दिवस काम करून किती दिवस लागतील? 24 दिवस लागतील. बऱ्यापैकी तुम्हाला डन झालं पाहिजे, डन झालं पाहिजे आणि डनच झालं पाहिजे. विथ संकल्पना परफेक्ट क्लिअर झाल्या असं मी गृहीत धरतो. चालेल, परत एकदा समजून घ्या. राम आणि श्याम 20 आणि 30 दिवसात करतात म्हणले होते. दोघांचा लसावी काढला, 60 आला. याच्यावरून क्षमता काढली. रामची भेटली 3, श्यामची भेटली 2, दोघांची मिळून भेटली 5. पण ही जी 5 क्षमता भेटली राजांनो, इथेच क्लिक करा. पुढच्या वेळेस आपल्याला हे सगळं करत बसायची गरज नाही. 5 जी क्षमता भेटली, 5 भेटली 2 दिवसाची, राईट? म्हणजे 2 दिवसात 5 काम होणार आहे. 2 दिवसात 5 काम झालं. 5 ने 60 ला भाग दिला 12 आणि ते गुणिले 2 दिवसात व्हायले म्हणून 12 ची दुप्पट 24. असंही आपण शॉर्टकट काढू शकतो. पण अगोदर संकल्पना क्लिअर होणं महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या संकल्पना मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चालेल, डन झाला असेल, डन झाला असेल आणि डनच झाला असेल असं गृहीत धरूया. आता मला तिथून पुढे बोलत असताना काही गोष्टी समजून सांगायच्यात बघा. काही गोष्टी समजून सांगायच्यात. काय गोष्टी असणार आहे राजांनो? ज्या वेळेस इथं ही जी संख्या असणार आहे, या संख्येने आपल्या कामाला जर भाग जात नसेल तर त्यावेळेस ही कन्सेप्ट आपल्याला डायरेक्ट लागू नाही करता येत. त्याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करावे लागेल. कशा पद्धतीने चेंजेस असतील ते तुम्हाला हळूहळू कळणार आहे. म्हणजे इथे 5 ने 60 ला भाग जात होता, पूर्णांकात जात होता, पॉइंट मध्ये येत नव्हता, म्हणून आपल्याला जमलं. पण ज्यावेळेस जाणार नाही त्यावेळेस काय करायचं हळूहळू आपण बघूयात. पुढच्या प्रश्नामध्ये जर त्या पद्धतीने असेल तर आपल्याला कळेल. काय म्हणते बघा, ए हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, बी हा 24 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून एक आड एक दिवस काम करायचे ठरवले. कामाला सुरुवात बी ने केली तर ते काम संपण्यासाठी किती दिवस लागतील? चला पटकन काढून घेऊयात. ज्या गोष्टी मी तुम्हाला म्हणले 10 सेकंदात त्या गोष्टी आल्या पाहिजे, म्हणजे आल्याच पाहिजे. बोला, ए ला किती दिवस लागतात? 12 दिवस लिहून टाकले. बी ला किती दिवस लागतात? 24 दिवस. दोघांचा लसावी तुम्हाला फास्ट आला पाहिजे. सांगा सांगा कोणाला भाग जाईल? एकूण काम बरोबर 12 आणि 24 चा लसावी किती घ्यावं लागेल? 24च घ्यावं लागेल. मोठी संख्या 24 आणि 12 आणि 24 ला भाग जातो, किती घ्यावं लागेल? 24. ज्याला जमत नाही त्यांनी आपल्या उभ्या रेषा मारून काढलं तरी चालेल, काहीही अडचण नाहीये. चालेल, याच्यावरून काय काढायची? क्षमता काढा पटकन. क्षमता राजांनो, ए ची पण काढा, बी ची पण काढा. सांगा ए ची क्षमता काय भेटेल, बी ची क्षमता काय भेटेल आणि सोबतच ए बी ची क्षमता काय भेटेल? बोला. 12 दोन्ही 24, 2 भेटली. 24 एक 24. अरे हे काय भेटलं? एका दिवसाचं काम भेटलं. म्हणजे ए ला जर कामावर लावलं तर ए 2 गड्डे खोदू शकतो. बी ला लावलं तर बी हा किती गड्डे खोदू शकतो? एकच गड्डा. आणि मी म्हणलं तुम्ही दोघं जण सोबत या, सोबत आले असते किती केलं असतं? 3 काम केलं असतं, 3 गड्डे खोदले असते. हे आपल्याला म्हणावं लागेल. चांगल्या पद्धतीने क्लिअर झालं पाहिजे. चालत क्लिअर होतंय? पण आम्ही इथपर्यंत आल्याच्या नंतर स्वतःला असा एक चिमटा घ्या आणि सांगा इथे आलेल्या संख्येने या संख्येला भाग जातो का नाही जातो ते आम्ही पहिल्यांदा पाहणार. 3 ने 24 ला भाग जातो का? हो. म्हणजे प्रश्न सोपा आहे, बेसिक आहे, हे आम्ही स्वतःला सांगून दिले स्वतःला सांगून. मग काय कन्क्लुजन होणार सर आमचं? सर ते एक एक दिवस काम करणार आहे म्हणून आम्ही म्हणणार आहोत सर 2 दिवसामध्ये. कस काय 2 दिवस सर? अरे राजांनो, एक एक दिवस काम करणार. पहिल्या दिवशी आता या प्रश्नामध्ये कोण आला? बी आला. बी आज माझ्या घरी कामावर आला, एक काम करणार. उद्या बी नाही येणार, उद्या कोण येणार? ए येणार. ए किती गड्डे खोदल? 2 गड्डे खोदल. परवा ए नाही येणार, परवा ए नाही येणार, कोण येईल? बी येईल. नंतर असं कंटिन्यू चालू राहील. एक दिवस बी येईल, एक दिवस ए येईल, एक दिवस बी येईल, एक दिवस ए येईल. पूर्ण काम संपेपर्यंत हे कंटिन्यू असं राहणार आहे, राईट? मग मी म्हणेल सर 2 दिवसामध्ये ते 3 काम करतात, 2 दिवसामध्ये, आणि आम्हाला करायचे 24 काम. 24 काम किती दिवसात पूर्ण होईल? संपलं. बस तिरकस गुणाकार. ज्याला फास्ट जमत असेल त्याने करून टाकायचा तिरकस गुणाकार. मला नाही फास्ट जमत म्हणून मी मांडणी करतो. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही डायरेक्ट काटाकाटी कशा पद्धतीने करू शकता, करून घ्यायचे, राईट? 3 एक 3, 3 8 24, 8 दोन्ही 16 दिवस. किती दिवस लागतील? 16 दिवस लागतील. म्हणजे एक आड एक काम करण्यासाठी केल्याच्या नंतर ए आणि बी ला ते पूर्ण काम संपवण्यासाठी 16 दिवस लागणार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. सर्वांना डन झाला असेल आणि डनच झाला असेल असं मी गृहीत धरतो. पटकन मला कमेंट टाकून सांगा, अरे क्लिअर झालं का रे? तुम्हाला काय करायचं हे समजलं का बऱ्यापैकी? सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत का? हे तर बेसिक आहे, याच्यामध्ये अजून भारी भारी प्रश्न समोर येणार आहेत. चालेल चालेल चालेल, चलो चलो चलो, कमेंट टाकायची पटकन. क्लिअर होते का तुम्हाला सगळ्यांना?
बघा पुढचा प्रश्न, आता हा महत्वाचा प्रश्न असणार आहे, याच्यावर आपल्याला खूप सारं बोलणं आवश्यक आहे. यस, बहुत बढिया समीर. ए व बी एकटेपणे एक काम अनुक्रमे 9 व 12 दिवसात पूर्ण करतात. ए ने कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात कोण केली हे महत्वाचं आहे. कामाला सुरुवात कोण केली हे खूप महत्वाचं असणार आहे या प्रश्नामध्ये. खरं तर सगळ्या प्रश्नामध्ये ते महत्वाचं असतं, पण मागच्या 2 प्रश्नामध्ये नाही बी घेतलं असतं किंवा नसतं बी दिलं तरी जमलं असतं, पण या प्रश्नात खूप महत्वाचं आहे. कसं महत्वाचं आहे लगेच कळेल तुम्हाला. दोघांनी एकाड एक दिवस काम करायचे ठरवले, तर पूर्ण काम संपण्यासाठी किती दिवस लागतील? पूर्ण काम संपण्यासाठी किती दिवस लागतील? चला लिहून घेऊयात. सर आम्ही पहिल्यांदा काढणार दिवस. राईट, दिवस आपल्याला दिलेले आहेत, ए चे पण आणि बी चे पण. ए ला लागणार आहे 9, बी ला लागणार आहे 12. लिहून टाकूया. याच्यावरून आपल्याला काढायचं आहे सर लसावी. लसावी हा आमचा काय असतो? एकूण काम किती आहे ते असतो. राईट, बोला 9 आणि 12 मध्ये मोठं कोण आहे? 12. या 12ला कोणी भाग जातो रे? 9 ने जातो का? नाही जात. मग 12च्या पटीमध्ये असं जायचं ज्याला 9 ने सुद्धा भाग गेला पाहिजे. 12ची दुप्पट 24. 24 ला 9 ने जातो का? नाही जात. मग 12ची 3 पट 36. 36 ला 9 ने जातो का? हो जातो. मग आम्ही काम काय घेणार? 36 काम घेणार. सर 72 घेतलं तो जमेल. 98 घेतलं, सॉरी 72, 108 घेतलं तर जमेल. 98 नाही, 98 जमणार नाही. हा आले समीरचं. बघा आपण काढूयात आता. समीर बघा थोडस गडबड नको आता, चुकणार आहे बऱ्यापैकी. थोडस संकल्पना क्लिअर करणं आवश्यक आहे या प्रश्नामध्ये. नंतर सर ए काम करणार, बी काम करणार. 9 ने 36 ला भाग दिला, 4 चा भाग गेलाय, म्हणजे ए नावाचा 4 काम करतो एका दिवसामध्ये. पूर्ण एका दिवसामध्ये 4 काम करतो. 12 ने 36 ला भाग दिला, 3 चा भाग गेलाय. 3 काम करणार आहे. कोण करणार आहे? बी नावाचं करणार आहे. आणि दोघं मिळून काय काम करतील? ए आणि बी दोघं मिळून किती काम करतील? 4 आणि 3 7 काम एका दिवसामध्ये, किंवा 7 काम 2 दिवसामध्ये म्हणलं तरी चालत. सोबत आले तर एका दिवसात 7, वेगळे वेगळे आले तर 2 दिवसात 7, असं म्हणायला काहीही हरकत नाही. मी तुम्हाला एक चिमटा घ्यायला सांगितलं होतं थोड्या वेळाखाली मागच्या प्रश्नामध्ये ना. ते चिमटा जर तुम्हाला आठवला असेल तर मी म्हणलं होतं या संख्येने या संख्येला भाग जातो का बघा. म्हणजे जी क्षमता आली या क्षमतेने एकूण कामाला भाग जातो का? 7 35 होतात सर, पण 35 ला आम्हाला नाही भाग द्यायचा. आम्हाला भाग कोणाला द्यायचा आहे? 36 ला द्यायचा आहे. म्हणजे भाग जात नाही. मग ज्या वेळेस भाग जात नसेल राजांनो, त्यावेळेस आपल्याला याची करायची फोड, म्हणजे कामाची करायची वाटणी. कामाची काय करायची? वाटणी करायची, असं मला म्हणायला काहीही हरकत नाही. मग सर कामाची वाटणी कशी करायची? तर या संख्येनं ज्या संख्येला भाग जाईल ती संख्या अगोदर घेऊन टाकायची. राईट, मग कोणाला भाग जातो? 35 ला. म्हणून मी पहिल्यांदा काय करतोय बघा, म्हणून 35 काम करण्यासाठी लागणारे दिवस, 35 काम करण्यासाठी लागणारे दिवस. सगळं काम पाहतोय का मी? नाही, मी पहिल्यांदा फक्त किती काम पाहतोय? 36 कामापैकी 35 काम. उदाहरणार्थ तुमच्या घरी 36 गड्डे खोदून घ्यायचे. आपल्या घरी किती गड्डे खोदून घ्यायचे? 36 गड्डे खोदून घ्यायचे. मग मी पहिल्यांदा पाहणार 36 गड्ड्यापैकी 35च गड्डे किती वेळात खोदून होतात. मी एवढंच पाहणार, बाकी पाहत बसणार नाही. मग कसं करणार सर? मला एवढं माहिती आहे 2 दिवसात काम किती होतं? 7 होतं. सर ते दोघं जर एक एक दिवस आले तर 2 दिवसात 7 काम करतात. तर 7 कामापैकी आम्हाला आता 36 कामापैकी 35 काम किती दिवसात होईल ते पाहायचं आहे. राईट, हे सोपं जातं म्हणून मी त्या पद्धतीने करतोय. या दोघांचं गुणाकार 2 गुणीला 35 भागाकारात कोण? 7. करा काटाकाटी, करा काटाकाटी. 7 1 7, 7 5 35, 5 2 10. किती दिवस लागले रे? 10 दिवस लागले. अरे राजांनो, फायनल आन्सर करता का 10 दिवस? फायनल आन्सर करता का 10 दिवस? 10 दिवस. पण हे 10 दिवस जे लागले हे किती कामाला लागले रे? 35 कामाला लागले. किती कामाला लागले? 35 काम करण्यासाठी 10 दिवस लागले असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. आता इथून पुढं कामावर सुरुवात जिने केली होती तो कामावर येणार. राईट, म्हणजे काय बघा, थोडस फोडून सांगतो, थोडस फोडून डिटेल मध्ये, थोडस फोडून. पहिल्या दिवशी कामावर जो आला होता तो ए, प्रश्नामध्ये म्हणले ए आला होता. ए आला, एचं काम 4 करणार. नंतर बी आला, बीचं काम किती करणार? 3 करणार. नंतर हे कंटिन्यू राहणार आहे ए बी ए बी. राईट, 4 3. परत ए बी 4 3. किती झालं? 7 7 21 झालं. परत ए बी. थोडस फोडून सांगतोय, एकदा संकल्पना कळाली की नंतर तुम्हाला काहीही करत बसायची गरज नाही.
बघा बरं किती झालं तर 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, 21, 28 आणि 35. 35च्या 35 काम मी तुमच्या समोर लिहिले बघा. ए पहिल्या दिवशी आला 4 गड्डे खोदणार, बी आला 3 गड्डे खोदणार, नंतर ए 4 3 4 3 4 3 हे चालू राहणार आहे. 35 गड्डे खोदायला किती दिवस लागले? 10 दिवस लागले. मोजून घ्यायचं, 10 दिवस लागलेले आहेत. आता मला तुमच्यासाठी एक प्रश्न असणार आहे, अरे राजांनो, इथं बीचं काम संपल्याच्या नंतर इथं कोण आला? ए आला कामावर, राईट. आणि ए ला काम करायचं किती? ए ला 4 काम करायला आहे का काम? 4 काम करायला नाही. ए ला फक्त एकच काम करायचंय, कारण टोटल गड्डे किती होते? 36. 36 पैकी 35 तर 10 दिवसात झाले ना. मग वरचं एकच काम राहिलं, आणि एक काम कोणाला करायचंय? ज्याने कामाची सुरुवात केली होती त्याला, राईट. कन्फ्युज व्हायचं नाही बिलकुल. बघा ह्या जोड्या तयार झाल्या होत्या, ए बी ए बी ए बी, राईट. आणि या जोड्याच्या नंतर कामावर जो कामाची सुरुवात केली होती तो येत असतो, असं स्वतःला सांगायचं आहे. म्हणून मी म्हटलं होतो प्रश्न सुरू केल्याच्या नंतर की प्रश्नामध्ये दिलेलं असलं पाहिजे की सुरुवात कोण करते, राईट. त्यामुळे हे महत्वाचं आहे. घेतलंय आता. आता मग मला इथून पुढे काय करायचंय? तर मला करायचंय म्हणून एक काम ए ने किती वेळात पूर्ण केले? किती वेळात पूर्ण केले ते शोधायचंय, राईट. बरं ए ची क्षमता किती आहे? ए ची क्षमता 4 आहे. ही जी 4 क्षमता आहे ही पूर्ण दिवसाची आहे, राईट. ही जी 4 क्षमता आहे ही पूर्ण दिवसाची आहे. म्हणजे ए न दिवस सुरू झाल्यापासून दिवस संपेपर्यंत जर काम केलं तर तो 4 गड्डे खोदतो. पण आपल्याकडे 4 गड्डे नाहीतच ना खोदायला. आपल्याकडे गड्डा किती आहे? एकच आहे, एकच काम आहे. मग मी काय म्हणत, ए जो आहे ना तो 24 तासामध्ये एक किती गड्डे खोदतो? 4 काम करतो. आणि माझ्याकडे एकच काम आहे, एक काम करण्यासाठी किती तास लागतील असा मला शोधावं लागेल. चालेल. अशा पद्धतीने मांडणी करून या दोघांचा तिरकस गुणाकार करून आपल्याला काढावं लागेल उत्तर. 24 गुणिले 1 काय होतं रे? 24. आणि भागाकारात कोण? 4. 4 ने 24 ला भाग दिला, 4 25, 4 सख 24, राईट. पण हे 24 ला भाग दिल्याच्या नंतर अरे 24 कशात होते? तासात होते. तर मग माझं येणारं उत्तर कशात असेल? तासात असेल. म्हणून मला म्हणावं लागेल सर हे एक काम करण्यासाठी किती वेळ लागला? तर एक काम करण्यासाठी 6 तास लागले. म्हणून माझं फायनल आन्सर काय असेल? काय असेल? हे 10 दिवस आणि ते 6 तास असे मिळून माझं फायनल आन्सर असलं पाहिजे 10 दिवस आणि 6 तास. ये मेरा फाइनल आंसर होना चाहिए. समजते सगळ्यांना? जमलं पाहिजे, आलं पाहिजे, डन केलं पाहिजे. चालतंय. परत एकदा पटकन रिव्हिजन करून देतो. काय काय बोललो ते तुम्हाला समजलं पाहिजे त्याच्यासाठी. प्रश्न असा आहे, ए व बी एकटेपणाने एक काम अनुक्रमे 9 आणि 12 दिवसात करतात. मग 9 आणि 12 लिहिले. दोघांचा लसवी काढला, त्याला आपण एकूण काम म्हणत असतो. एकूण काम भेटलं 36. याच्यावरून क्षमता भेटली, ए ची भेटली 4, बी ची भेटली 3, दोघांची भेटली 7. एकटा ए ज्या दिवशी कामावर येईल त्या दिवशी 4 काम होईल. बी कामावर आला त्या दिवशी किती काम होईल? 3 काम होईल. आणि एक दिवस असे 2 दिवस होणार आहेत. म्हणून मी म्हणेल 2 दिवसामध्ये त्यांचं 7 काम होणार आहे. 2 दिवसात किती काम होणार आहे? 7 काम. 7 ने या पूर्ण 36 ला भाग जात नव्हता. मग भाग जाणारी अगोदरची संख्या घ्यायची आहे, कारण शेवटच्या दिवशी कोण येणार आहे कामावर? एकटा ए येणार आहे म्हणून. मग मी म्हणेल 2 दिवसात 7 काम झालं. 7 न भाग जाणारी संख्या 36च्या अगोदरची कोणती घेतली? 35. तिरकस गुणाकार केला तर 35 काम करायला 10 दिवस लागले. राहिलं होतं वरचं एक काम. एक काम ए किती दिवसात करेल असं आपल्याला विचारलेलं आहे. वरचं एक काम ए ने किती दिवसात करेल हे करण्यासाठी ए एका दिवसात 4 काम करतो. एक दिवस म्हणजे किती तासाचा? 24 तासाचा. हे परत लक्षात ठेवा, एक दिवस हा 24 तासाचा असतो. म्हणून 24 तासात 4 काम होणार आहे. एक काम होण्यासाठी किती दिवस लागेल, किती वेळ लागेल? मग आम्ही म्हणेल 24 गुणिले 1 केलं, 24 1 24. 24 ला 4 न भाग दिला, 6 तास लागले. माझं फायनल आन्सर असेल 10 दिवस आणि 6 तास, राईट. डन 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 झालं पाहिजे असं आपल्याला म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट सांगतो बघा. सर 2 दिवसात 7 काम होले, 36 काम करण्यासाठी किती दिवस? आम्ही असं केलं नाही चालत का? 36 गुणिले 2 भागिले 7, 10.2/7. तर हे असं आपल्याला जमणार नाही, ते चुकीचं होईल, राईट. वैसा अपने को जमेगा नाहीये, राईट. ही गोष्ट लक्षात ठेवायचे. तसं जमणार नाही. तसं केलं तर आन्सर चुकीचं आहे. म्हणजे आपलं जर आन्सर हे आला असेल, काय आला असेल? 10.2/7.
तर हे आन्सर चूक आहे, जमणार नाही. कारण मग ते काय होईल, ते आपण डायरेक्ट दोघ जण कामावर घेतोय. कोणत्या दिवशी? हे एक काम करायला, हे एक जे काम करते ना, हे एक काम करायला दोघं पण कामावर राहिले असं आपण गृहीत धरतोय. राईट. ते काम करायला दोघं येणार आहे का? नाही, एकटा ए येणार आहे. म्हणून आपल्याला या पद्धतीनं करावं लागेल, डायरेक्ट करायला जमणार नाही. सगळ्यांना डन झाले का? डन झाले का? डन झाले का? कमेंट टाकायचे. आता काही अवघड नाही. एबीसी स्वतंत्रपणे एक काम 8 दिवस, 20 दिवस आणि 30 दिवसात पूर्ण करतात. जर त्यांनी एक दिवस काम करायचे ठरवले, एने कामाला सुरुवात केली, तर पूर्ण काम संपण्यासाठी किती दिवस लागेल? बघा, या प्रश्नामध्ये सरळ द्यायला पाहिजे होते. सुरुवात एने केली, दुसऱ्या दिवशी बी आला, नंतर सी आला, अनुक्रमे या पद्धतीने काम करत राहिले. नसेल दिलं तरी समजून घ्यायचे, पहिल्या दिवशी आला याचा अर्थ दुसऱ्या दिवशी बी येणार, तिसऱ्या दिवशी कोण येणार? सी येणार. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सिक्वेन्स. राईट. तसं प्रश्नामध्ये दिलेलं असतं, नमूद केलेलं असतं सगळ्यांनी. चला पहिल्यांदा काढून घेऊयात क्षमता. राईट. मग ए ची क्षमता पण निघली पाहिजे, बी ची पण निघली पाहिजे, सी ची पण निघली पाहिजे. क्षमता काढण्यासाठी आपल्याला दिलेले आहेत दिवस. काय? 8, 20 आणि 30. 8, 20 आणि कोण? 30. तिघांचा काय काढायचा आहे? लसावी काढायचा, लसावी काढायचा, लसावी. लसावी सोप्या पद्धतीने आपल्याला काढता आला पाहिजे, कारण आता आपलं लसावी प्रकरण सुद्धा झालंय आणि या टाइप मध्ये भरपूर सारे उदाहरण, जवळपास 4 व्हिडिओ आपण, म्हणजे 4 तास आपण जवळपास त्याच्यावर बोललोय. तर मग हे आता जमलं पाहिजे. मोठी संख्या कोण आहे? 30. 30 ला ना 20 ने जातो ना 8 ने जातो. 30 ची दुप्पट 60. 60 ला 20 ने जातो पण 8 ने जात नाही. आता 60 ला फिक्स करायचे, 30 च्या पटीत नाही जायचं, आता 90 कडे नाही जायचंय. आता कोणाला फिक्स करायचंय? 60 ला, कारण 60 ला कोण भाग चाललाय? 30 ने पण चाललाय आणि 20 ने पण चाललाय. मग 60 ची दुप्पट 120. 120 ला 8 ने जातो, 15 8 120 म्हणत असतो. मग 120 हे आमचा लसावी भेटला. 120 हे आपलं काय भेटलं? एकूण काम भेटलं. क्षमता बोला. 8 ने 120 ला भाग दिला, ए नावाच्या व्यक्तीची क्षमता किती भेटल? 15 8 120. नंतर 20 ने 120 ला भाग दिला, 20 सख 120. नंतर 30 ने 120 ला भाग दिला, 30 चोक 120. नंतर ए बी सी तिघ मिळून 15 6 21, 21 आणि 4 25. 25 25 काम प्रति दिवस. राईट. आता मी इथे जरी प्रति दिवस लिहित असेल तरी एक माझी थिंकिंग प्रोसेस इथं जमली पाहिजे, मला त्याचा त्या पद्धतीने विचार करता आला पाहिजे. राजांनो, ही गोष्ट महत्वाची असणार आहे. मला सांगा, मी पहिल्यांदा हे पाहणार, या 25च्या पाड्यात 120 येतात का हो? बिलकुल येत नाही. खूप बेस्ट प्रश्न असणार आहे, खूप संकल्पना समजणार आहेत तुम्हाला इथं नेमकं काय करायचं. राईट. त्यामुळे लक्ष देऊन पाहिजे. सर 25च्या पाड्यात 120 येत नाही, मग 120च्या अगोदरची आणि 25 ने भाग जाणारी संख्या मी घेतली, ती संख्या मला भेटली 100. कोण भेटली? 100. मग मी काय म्हणेल, म्हणून 100 काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ, मी पहिल्यांदा तेच पाहतोय. 100 काम पूर्ण होण्यासाठी डिटेल मध्ये लिहून देतोय, समजून घ्यायचंय. लागणारा वेळ, लागणारा वेळ किती असेल हो सर? 100 काम पूर्ण होण्यासाठी मग मला एक कळतं 25 काम होणार आहे. अरे पण 25 काम ते एक दिवस करू देणार आहे. मग 25 काम 2 दिवसात होणार का 3 दिवसात? 3 दिवसात होणार. पहिल्या दिवशी ए येणार, दुसऱ्या दिवशी बी येणार, तिसऱ्या दिवशी सी येणार. तोपर्यंत मध्ये 2-2 दिवसाच्या गॅपने येणार आहेत. राईट. म्हणजे पहिल्या दिवशी ए आला तर बी आणि सी नाही येणार, दुसऱ्या दिवशी बी आला तर ए आणि सी नाही येणार, तिसऱ्या दिवशी सी आला तर ए आणि बी येणार नाही. ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. मग मी इथं काय घेतलं पाहिजे? मी घेतलं पाहिजे सर 3 दिवसामध्ये किती काम होतं? 25 काम होतं. आणि मला टोटल काम करायचे किती? 100 काम. 100 काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागेल? आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर काटाकाटी येत असेल तर 25 1 25, 25 चोक 100, 4 त्रिक 12. किती दिवस? 12 दिवस जागच्या जागी करू शकता. नाही सर आम्हाला तसं काही येत नाही, आम्ही गरीब जनता आहोत, कॅल्क्युलेशनच्या बाबतीत परफेक्ट करून सांगा. याचा गुणाकार इकडं, याचा गुणाकार इकडं घेऊयात. 3 गुणिला 100 भागाकारात कोण? 25. राईट. चलो 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 करू काटाकाटी. 25 1 25, 25 चौक 100, 4 त्रिक 12. 12 दिवस. अरे राजांनो, हे जे 12 दिवस लागलेत, हे 12 दिवस किती काम करायला लागले? 100 काम करायला 12 दिवस काम करायला. राईट. 100 काम करायला 12 दिवस लागले असं आपल्याला म्हणावं लागेल. आपलं काम पूर्ण झालं का? नाही झालं. अजून काम पूर्ण व्हायला वेळ आहे, कारण काम किती आहे? 120 काम आहे.
या 120 पैकी 100 काम पूर्ण करायला 12 दिवस लागले. त्यांनी एक एक दिवस काम केले. दररोज कोणी आलेलं नाही, सोबत कोणी आलेलं नाही, असं आपल्याला म्हणावं लागेल. अरे मला एक कळलं, 12 दिवसामध्ये 100 काम झालं. आता वरचं काम किती राहिले? वरचं काम राहिलं 20 काम. थोडस मी काय म्हणत आपण थोडस वेगळ्या पद्धतीची मांडणी करून समजून सांगतो तुम्हाला. वेगळ्या पद्धतीची म्हणजे काय जगाच्या वेगळी मांडणी नाही करणार आहे, तुम्हाला समजेल अशी मांडणी करून सांगतो बघा. आता माझ्याकडे राहिले वरचं 20 काम. किती काम राहिलं? 20 काम. व्यवस्थित समजून घ्या. बरं आता हे जे 20 काम करायचंय सिक्वेन्स नुसार जर गेलोय, तुम्हीच मला कमेंट करून सांगायचं आहे, या 20 कामाला सुरुवात करण्यासाठी पहिल्यांदा कामावर कोण येईल? पटकन कमेंट टाकायचे. या 20 कामाला सुरुवात करण्यासाठी पहिल्यांदा कामावर कोण येईल? ए येईल, बी येईल का सी येईल? ते तुम्ही मला कमेंट सांगायचे. तोपर्यंत मी इकडच्या आगाऊपणे थोडीशी लिहून ठेवतो. सांगा 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 सांगा. बोला बोला बोला. यस बहुत बढिया. समीर म्हणतात येईल. अरे कामाला सुरुवात कोण केली होती? कामाला सुरुवात ए न केली, दुसऱ्या दिवशी बी येणार, तिसऱ्या दिवशी सी येणार, असं 3-3चे लॉट घेऊन आपण 3 दिवसात 25 काम, 100 काम करण्यासाठी 3-3च्या लॉट नुसार एबीसी 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 एबीसी, म्हणजे या 12व्या दिवशी सी न काम केलं होतं. आता 13वा दिवस उघडणार, 13व्या दिवशी कामावर येणार आहे ए. 13व्या दिवशी कामावर कोण येणार आहे? ए. वाटला इथं लिहितो 13वा दिवस. 13 दिवस नाही लिहित, 13वा लिहितो. 13वा दिवस हे महत्वाचं असणार आहे. म्हणून या 13व्या दिवशी कामावर ए येणार आहे आणि नंतर जर गरज पडली तर त्याच्यानंतर कामावर बी येणार 14व्या दिवशी. गरज पडली तर पडणार आहे या प्रश्नामध्ये, पण डायरेक्ट म्हणू शकत नाही समजल्याशिवाय. आता तुम्ही मला सांगा सर ए एका दिवसामध्ये 15 काम करतो, म्हणजे ए ने 13व्या दिवसामध्ये 15 काम केले. किती काम केले? 15 काम केले. समजते मी काय करतोय? तर हे 15 काम जे केले ए न एकाच दिवसात केलं, पण तो दिवस कितवा होता? दिवस होता 13वा. दिवस कितवा होता? 13वा. कारण ऑलरेडी 12 दिवस संपले होते, म्हणून ए ने 20 मधले 15 काम 13व्या दिवशी केले. कितव्या दिवशी केले? 13व्या दिवशी केले. आता 20 मधलं 15 काम इकडे झालं असेल तर 20 मधलं काम किती राहिलं रे? 5 काम शिल्लक आहे. 5 काम शिल्लक आहे. आणि हे शिल्लक काम कोणाला करायचं? आता हे 5 काम जे शिल्लक आहे हे काम करायचं आता बी ला. आणि हा बी करत असताना मला तुम्ही सांगा बी पूर्ण दिवसात किती काम करतो? 6 काम करतो. बघा माझी मांडणी बघा, मी कुणीकडून कुठे चाललोय. ही मांडणी तुम्हाला लक्षात आली पाहिजे. इथे लिहितो वाटलंच खाली, हे इथून पुढे इथं बी शिल्लक 6 काम कर, 6 नाही 5 आहे ना, शिल्लक 5 काम किती वेळात करेल? किती वेळात करेल? राईट. मला एवढं माहित आहे की बी न जर पूर्ण दिवसभर काम केलं तर तो 6 काम करतो. पूर्ण 24 तास जर काम केलं तर 6 काम करतो. पण मला 24 तास काम करायचंच नाही ना. काम किती करायचंय? 5 करायचंय. म्हणून मी लिहिल बी हा 24 तासात 6 काम करतो. कामाखाली काम. 5 काम करण्यासाठी किती वेळ लागेल? 5 काम करण्यासाठी किती वेळ लागेल? तुम्हाला चांगल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन येत असेल तर 6 ने डायरेक्ट भाग जातो. 6 1 6 6 चोक 24 5 चोक 20, म्हणजे 20 तास लागणार आहेत. किती तास लागणार आहे? 20 तास लागणार आहे. इकडे जागा नाहीये माझ्याकडे, म्हणून मी इकडे आलोय. चालेल, हे इकडे आलोय. राईट. सर्वांनी लक्षात ठेवायचं, इकडे आलो रे राजांनो. मग मी म्हणेल काय? 24 गुणिले 5 भागाकारात कोण? 6. 6 1 6 6 चोक 24 4 5 20 तास. अरे 20 तास कोणाला लागले? 20 तास लागले बी नावाच्या व्यक्तीला. बी नावाच्या व्यक्तीला हे जे 20 तास लागले ते किती काम करायला लागले? 5 काम करायला लागले. 5 काम करायला लागले. 5 काम करायला लागले. म्हणून मला फायनल आन्सर लिहित असताना मला सांगा इथपर्यंत 100 काम करेपर्यंत किती दिवस लागले? 12 दिवस लागले. नंतर कितवा दिवस निघला? 13वा दिवस निघला. 13व्या दिवशी कामावर कोण आलं? ए आलं. 13व्या दिवशी कामावर कोण आलं? ए. एनं किती काम केलं? 15 काम केलं. 20 मधलं 15 काम 13व्या दिवशी पूर्ण झालं. अजून एका दिवसाची गरज होती. 14व्या दिवशी कामावर कोण येणार? 14व्या दिवशी कामावर येणार बी. मग बी किती काम करणार? 5. पण 5 काम, अरे तो दिवसभर जर काम केलं तर 6 काम करतो. आमच्याकडे 5च काम आहे, म्हणून बी शिल्लक 5 काम किती वेळात करेल? तर 24 तासात 6
5 काम करण्यासाठी किती वेळ? तिरकस गुणाकार केला, काटाकाटी केली, 20 तास लागले. म्हणून मला फायनल आन्सर लिहित असताना काय लिहावं लागेल? 13 दिवस पूर्ण झाले सर, आणि 14व्या दिवसामधले किती तास लागले? फक्त 20 तास. हे माझं फायनल फायनल आणि फायनल आन्सर असेल, आणि परफेक्ट आन्सर असेल. 100% वालं परफेक्ट असेल. राईट. सर्वांना 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 डन झालं पाहिजे. भारी क्वेश्चन आहे सर, नाही? मस्त वाटला. असे मजा आलेले प्रश्न परीक्षेला यायला पाहिजे, आणि मग असे प्रश्न जे 100 पैकी 99 मुलांना जमत नाहीत, आणि ज्या एका मुलाला जमतात, त्या एका मुलाच्या ठिकाणी आपण असलो पाहिजे, असं मला सगळ्यांकडून अपेक्षा आहे. असे प्रश्न आपल्याला जमतील.